नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी पंक्तीमध्ये करतो त्याच चवीचा मठ्ठा घरच्या घरी कसा करता येईल हे बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी 2 वाट्या दही घेतला आहे। दही अगदी फ्रेश असं आहे। मठ्ठा करताना फ्रेश दही घ्यायचं म्हणजे मठ्ठा चवीला छान लागतो। अर्धी मिरची घेतली आहे। मिरची जास्त घेतली तर मठ्ठा पेताना ठसका लागतो, म्हणून मिरची जास्त टाकायची नाही। 1 इंच आल्याचा तुकडा, जिरं, 2 चमचे साखर, कोथिंबीर आणि थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ। चला आपण आता मठ्ठा करायला घेऊया। आता आपण आलं आणि मिरची बारीक करून घेऊया। त्यामध्ये जिरं पण टाकूया, साखर आणि हे आपण सगळं बारीक करून घेऊया। बघा, मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। असं बारीक करून घ्यायचं। आता आपण दही घुसळून घेऊया। बघा, मी आता एका भांड्यात दही काढून घेतलं आहे। त्यामध्ये आपण थंड पाणी टाकून घेऊया मठातलं। आणि दही घुसळून घेऊया। आता आपण रवीच्या साहाय्याने दही घुसळून घेऊया। बघा, आपलं दही घुसळून झालेलं आहे। छान असं घुसळलं गेलं आहे दही। थोडं घट्ट आहे, त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ऍड करूया। मठ्ठा जास्त घट्ट नाही राहत, पातळ राहतो, म्हणून आपण पाणी ऍड केलं 1 ग्लास। आता आपण हा मसाला केला होता त्यामुळे बारीक करून घेऊया, म्हणजे गुठळ्या राहणार नाही। व्यवस्थित असा पूर्ण मठ्ठ्यामध्ये मिक्स होईल। बघा, मी बारीक केलेल्या मसाल्यामध्ये ताक टाकून बारीक केलं, त्यामुळे पातळ अशी पेस्ट झालेली आहे, जेणेकरून आपल्याला मठ्ठा पिताना लागणार नाही। आता आपण ताकामध्ये ऍड करू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा, आपण मसाला ऍड केला आहे मठ्ठ्यामध्ये, किती छान असा कलर आलेला आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं। अगदी लग्नामध्ये पितात त्याच चवीचा हा मठ्ठा घरी तयार होतो। बघू शकता किती छान असा मठ्ठा झालेला आहे। मठ्ठा पचायला जेवण केल्यावर छान असं जेवण पचते, म्हणून आपण मठ्ठा करून प्यायचा आणि शरीराला थंडावा देणारा पण असतो, म्हणून रोज 1 ग्लास मठ्ठा पिलं पाहिजे। बघू शकता आपला थंडगार उन्हाळा स्पेशल मठ्ठा तयार आहे। तुम्हाला जर मठ्ठ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।